महाराष्ट्रातील कोल्हापुरी मिसळ म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. कारण कोल्हापुरी मिसळ म्हटल्यानंतर झणझणीत, चरचरीत आणि मसालेदार पदार्थ. तर याच्यामध्ये फरसाण, कांदा आणि पाव, मोड आलेली मटकी आणि लिंबू या सर्व पदार्थासोबत मिळून केली झालेली ही मिसळ. तर या मिसळमध्ये खास पदार्थाचे मसाले वापरले जातात. तर ते कोणते कोणते मसाले वापरले जातात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी येथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि ते आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकणार आहे आणि ती ह्या सुक्या खोबऱ्यासोबत आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथे खोबरे आणि बडीशेप आपल्याला ड्राय रोस्टच करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे आपण याच्यामध्ये आले आणि लसूण टाकणार आहोत ते भाजण्यासाठी आपल्याला येथे एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 2 मोठे मोठे बारीक चिरलेले कांदे टाकून द्यायचे आहे आणि ते सुद्धा याच्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे जे आपण कांदा, खोबरे, आले, लसूण आणि बडीशेप भाजून घेतो तर याचं वाटण आपल्याला मिसळसाठी वापरायचं आहे. त्यामुळे आपल्याला कमी तेलातच हे भाजून घ्यायचं आहे. कांदा इथे आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे मिसळ बनवण्यासाठी जे वाटण लागतं तर त्याचे पदार्थ आपले इथे भाजून तयार झालेले आहे. आता आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर हे भाजून घेतलेले पदार्थ टाकायचे आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. मिठामुळे आपल्या मसाल्याला छान अशी चव येते. आता आपण याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता मी इथे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे नारळाचं दूध मिसळचा कट बनवण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे मिसळचा कट बनवण्यासाठी आपण पाणी वापरतो त्या जागी आपल्याला इथे नारळाचं दूध वापरायचं आहे. येथे मी अर्धा नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे जे 4 लोकांच्यासाठी पुरेसं आहे. जास्त जणांच्यासाठी म्हणजे 10 लोकांच्यासाठी बनवायचे असेल तर तुम्ही एका नारळाचं दूध काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ही मटके स्वच्छ धुवून पाण्यात घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 बटाटा, 1 टोमॅटो आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा नीट आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोही आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला येथे बटाटा टाकलेला आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मटकी स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आता मटकीसुद्धा या सर्व पदार्थाबरोबर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसणाच्या पेस्टमुळे काय होतं की आपल्या मटकींना छान अशी चव येते. आता हे आपल्याला वाफेवर 1 ते 2 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा परतवून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला इतकंच ओतायचं की जितकी आपली मटकी शिजून जाईल.
आता आपली इथे मटकी शिजलेली आहे। जर तुम्ही इथे मटकी तेलात भाजून घेतली तर तुमची मटकी 3 ते 4 मिनिटात लगेच शिजून जाईल। त्यामुळे तेलात व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपल्याला इथे बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण नीट असं तेलात आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 8 ते 10 कढीपत्त्याची पाने या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत। मसाल्यामध्येच कढीपत्त्याची पाने टाकली तर त्याचा कलर अजिबात चेंज होत नाही, जसा की तसा हिरवा कलर राहतो। त्यामुळे मसाला टाकल्यानंतरच कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकलेले आहे। त्यानंतर 2 चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी 4 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर या व्हिडिओमध्ये बघू शकता की तुम्ही आपला मसाला नीट असा भाजलेला आहे, त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकायची आहे। तर मटकी व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे काढून घेतलेल्या नारळाचं दूध सुद्धा घालायचं आहे। नारळाचं दूध ह्या मिसळमध्ये टाकताना गॅस आपला मंद आचेवर असावा, जेणेकरून ही मिसळ आपली फुटणार नाही। नारळाच्या दुधामुळे या मिसळाला एकदम मस्त आणि झणझणीत अशी चव येते आणि याला तर्री देखील खूप छान अशी येते। तर आता आपल्या इथे मिसळीला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे आपण मसाला बनवताना आणि मटकी शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ टाकताना आपल्याला टेस्ट करूनच टाकायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की आपली मिसळ तयार आहे आणि किती छान अशी तर्री आलेली आहे ह्याला आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। तर ही मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आता ही मिसळ तुम्ही कांदा, फरसाणा, लिंबू आणि पावासोबत सर्व करू शकता।